नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण बिटाचा हलवा करणार आहोत. गाजराचा हलवा खाऊन झाला असेल तुमचा, पण गाजराचा हलवा तुम्ही करून बघितला असेल, खाऊन झाला असेल, तर गाजराच्याच हलव्यासारखाच बिटाचा हलवा आपण या व्हिडिओमधनं या रेसिपीमधनं आपण बघणार आहोत. तर बिटाचा हलवा कसा करायचा, तर चला तर मग बिटाचा हलवा कसा करायचा ते आपण बघूया. आपण बिटाचा हलवा बघणार आहोत आणि बिटाच्या हलव्यासाठी मी इथं 3 बीट सोलून घेतलेले आहेत. आता आपण हे बीट आपण मिक्सरवरनं फिरवून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय मी हे मिक्सरवरनं असे पाणी न घालता पेस्ट करून घेतलेली आहे बिटाची. आता आपण हे तुपावरती भाजून घेणार आहोत. तर आपण तूप घालून घेतलेलं आहे कढईमध्ये. आता आपण ही पेस्ट आपण ह्याच्यावरती घालूया, तुपावरती घालूया. तर तुम्ही बघू शकताय मी इथं बीट आपण पेस्ट करून घेतलेली आहे, ते तुपावरती मी परतत आहे. हे बघा. आता यामध्ये आपण 1 कपभर दूध घालून घेऊया. तर या माझा छोटा कप आहे, या कपानं मी दूध घालत आहे. तुम्ही तुमच्या मेजरमेंटच्या कपानं तुम्ही घालू शकता. तर मी 1 कप आता दूध आपल्या हलव्यामध्ये घालत आहे. आता आपण दूध घालून घेतलेलं आहे. आता हे आपण छानपैकी परतून घेऊया. आपली जेवढी क्वांटिटी आहे तेवढं दूध घालायचं. जर जास्त क्वांटिटी असली तर 2 कप आपण घालू शकतो. तर मी इथं 1 कप घातलेला आहे, पण आपल्याला जर लागलं तर आपण घालू शकतो. तर आता आपण हे थोडं हलवून हलवून पण घेऊया आणि दुधामध्ये आपल्याला बीट शिजवून घ्यायचं आहे. तर मी अजून 1 कप दूध मी घालून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये आपल्याला बीट शिजवून घ्यायचं आहे. तर छानपैकी आपल्याला मंद आचेवरती आपण बीट आहे ते आपण या दुधामध्ये शिजवून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय आपलं जे बिटाचा हलवा आहे तो बीट हे छानपैकी दुधामध्ये आटत आलेलं आहे. आता हे छान आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर इथं आपला छानपैकी बीट दूध चांगला शिजलेला आहे. तुम्ही बघू शकताय छान आटलेला आहे आपला. आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालून घेऊया. तर मी तर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, कारण का तर आपण आता ही साखर बीटामध्ये घालून घेऊया, कारण का बीट गोड असल्यामुळं मी साखर अर्धी वाटीच घेते आहे. इथं मी साखर घालून घेतलेली आहे आणि ही छान आपण मेल्ट करून घेऊया आपल्या हलव्यामध्ये. तुम्ही बघू शकताय आपण हलवून घेत आहोत. तर आपला हलवा छानपैकी आटलेला आहे. आता यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया. आणि मी थोडंसं ह्यात जायफळ पण खिसून घेणार आहे. तर आपला बिटाचा हलवा तयार आहे. आता आपण हे सर्व करून घेऊया. तर आपला बिटाचा हलवा तयार आहे. तुम्ही बघू शकताय किती छान दिसतोय हा बिटाचा हलवा. तर तुम्ही पण नक्की घरी करून बघा. आणि जर तुम्हाला बिटाचा हलवा आवडला असेल तर आणि कसा झाला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच जर रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा माझ्या अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. स्वस्त खा,